मंडळी नमस्कार. आज आपण केलवड या ठिकाणी बुलढाणा जिल्हा राईट. आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा पपईचा प्लॉट आहे. मग शेतकरी म्हटलं की बरेचसे प्रॉब्लेम येत असतात. आता असाच प्रॉब्लेम 1 महिन्यापूर्वी म्हणजे काय तो नैसर्गिक प्रॉब्लेम काय होता, उन्हाचा टेम्परेचर त्रास. हाय टेम्परेचर. तर हा आहे शुभम पाटील आणि त्याचा भाऊ आहे मंगेश पाटील. तर या दोघांनी मिळून ही जी पपईची शेती केलेली आहे, तर या पपईच्या शेतीमध्ये जे 1 महिन्यापूर्वी काय प्रॉब्लेम होता आणि आत्ताचा काय कसा आहे याच्यावरती आपण बोलूया. तर शुभम, 1 महिन्यापूर्वी हा प्लॉट ज्या वेळेला आपण 1 महिन्यापूर्वी बघितला, काय अवस्था होती? एका महिन्यापूर्वी सर खूप टेम्परेचर होतं. प्लॉट पूर्णपणे स्ट्रेसमध्ये होता. स्ट्रेसमध्ये हो. पानं आकसलेली. आकाशलेली पानं होती. टेम्परेचर खूप असल्यामुळे हा प्रॉब्लेम होता. बर. आपली भेट कशी झाली? आपली भेट म्हणजे सर, तुम्ही आमच्या गावावरून जात असताना तुम्ही विचारलं की हा प्लॉट कोणाचा आहे. तुम्ही नंबर घेतला बाहेरून माझा. तुम्ही मला कॉल केला. मी बुलढाण्यामध्ये होतो, तुम्ही मला भेटले. त्यानंतर तुम्ही मला याची गॅरंटी घेतो म्हणे मी. तुम्ही मला आधी बोलले की तुला मी देतो माझ्याकडचं औषध वगैरे, तुमचं ते ऑर्गॅनिक औषध, प्रोटीनजन एबी आणि प्रोटीनजन एसबी. प्रोटीजन एबी आणि प्रोटीजन एसबी राईट. तुम्ही मला सर ते मुंबईवरून पाठवलं ते कुरिअरने. आणि मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याचं वापर केला. ड्रिपने सोडलं, वरून स्प्रे घेतले. बर. आजची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती सर खूप फरक आहे. या पानांचा जो देठ आहे, हा देठ काय सांगतो? मी बोलण्यापेक्षा तू सांगायचं. हा स्टम जो आहे सर पानाचा, हा खूप स्ट्रॉंग आहे निघालेला. स्टेम खूप जबरदस्त आहे. खूप आणि पानाची साईज आहे खूप मोठी सर. तर मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी हा प्लॉट शुभम म्हणत होता की आता याला काढूया. आणि मी इथंच हार्डवेअरचं एक दुकान आहे, त्यांना मी विचारलं रोडवरून जात असताना. मग नंबर घेतला आणि त्याला कॉल केला. म्हटलं नाही, आपण काम करूया याच्यावरती. तर प्रोटीनजन एसबीच्या आत्तापर्यंत 2 वेळा झाली आणवणी. 2 वेळा त्याने ड्रिपिंगने 15-15 दिवसाच्या फरकाने. आणि प्रोटीनजन एबीचे किती फवारणी केल्या? 4 फवारणी केल्या. या 4 फवारण्यात थोडं विशाल पुढे या आणि हे बघा कसं दिसतंय. हे जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि पानावर काय दिसतोय का रोग? नाही. मंगेश, तुला काय जाणवतंय? नाही सर, क्वालिटी आली सर झाडाला क्वालिटी आली का? ग्रीनरी खूप आली. तू ज्या वेळेला फवारणी करत होता त्यावेळी तुला विश्वास वाटत होता का? त्यावेळेस अनुभव नव्हताच ना सर याचा. अनुभव नव्हताच. बरोबर आहे. अगदी बरोबर. नाही तसं नाही, पण झाडाची कंडिशन बघता माणूस थोडा हे होऊन जातो ना. बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीनं हा प्लॉट किती एकरचा आहे आपला सर हा 2 एकरचा प्लॉट आहे. 2 एकरचा. आपण याच्यावरती जास्त काही खर्च केलाच नाही सर. नाही ना. आपण प्रोटीनजन एसबी आणि प्रोटीनजन एबी आणि हे काहीतरी टाकले की आणखीन तुम्ही? हो. आणि हे आपण सर नंतर बेसल डोस होता. बेसल डोस काय टाकलाय? 10-26-26. तो अजून लागलाच नाही. हो, 10-26-26 पोटॅश पॉलिसल्फेट. असं चालू द्या, काय हरकत नाही. पण आता इथून पुढे एकच लक्षात ठेवा, याला प्रोटीनजन एबीचे 10 दिवसाचा 8 दिवसाच्या गॅपने फवारणी सुरू ठेवा. नक्की. 1 नंबर फरक चांगला दिसेल तुम्हाला अजून. आणि फळांची संख्या, फुलांची संख्या खूप चांगली दिसेल. आता हे प्लांट इकडे बघा, हे पण प्लांट बघा. त्याच्यानंतर या साईडला जर आला तर हा पण प्लांट चांगला आहे. ठीक आहे ना. तर मित्रांनो, हा जो पपईचा प्लॉट आहे हा एकदम स्ट्रेसमध्ये गेलेला. हा प्रोटीनजन एबी आणि एसबीने खूपच जबरदस्त काम केलेलं आहे. खालचा बुंदा पण चांगला झालेला आहे. काय शुभम? हो. आणि माती कशी होती? ही माती सर आधी खूप हार्ड होती. हे बघ. हो. आहे का? आता भुसभुशीत झालेलं आहे. तर याचा हा इम्पॅक्ट आहे, एसबीचा इम्पॅक्ट आहे. तर मित्रांनो, हा चॅनल तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेतीमधल्या जे नैसर्गिक असतात प्रॉब्लेम्स, ते तर आपण काय करू शकत नाही, पण जे आपल्या हातात आहे त्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. त्यासाठी प्रोटीनजन एबी आणि एसबीचा उपयोग करून आम्ही हा प्लॉट हाताखाली आणलेला आहे. नक्कीच मला विश्वास आहे की याच्यामध्ये फळ खूप चांगली येतील. काय म्हणतोय तू? हो. तुमचा अनुभव काय सांगतो?
नाही सर येतील चांगल्यापैकी, कारण की आपला प्लॉट हा जाण्याच्या स्थितीत होता स्ट्रेसमधून. हा थोडं लेट आहे, हम्म. लेट आहे, Late 4 आहे. महिने लेट हो, आहे, हो, हो. 3-4 महिन्याचा लेट आहे गॅप, म्हणजे फळाची सुरुवात लेट आहे, पण हातामध्ये पण आता काय जर समाधानकारक वाटू राहिलं की आपला केलेला खर्च तरी आपण येस, चांगल्या प्रकारे काढू शकतो. व्हेरी गुड. तर हा होता शुभम पाटील केलवडवरून बुलढाण्यावरून. तर मित्रांनो, आपणही आपल्या शेतीमध्ये प्रोटीनजेनियस बी आणि एबीचा उपयोग करा. धन्यवाद. धन्यवाद.